कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किटू डाली, आता आपण फक्त दोघं या घरात. आता आपण दोघेच आहोत तर राजा राणी सारखं जगून घेऊया, नाहीतर त्या आउट हाऊस मध्ये कंटाळा आलाय मला. काही चूक नसताना तिकडे राहावं लागतंय. काही हवं असेल तर सांगा, अजून हवं असेल तर सांग. आता सगळं आपलंय. हॅलो, आता म्हणजे एक ना एक दिवस हे सगळं आपलंच होणार आहे. हा, आपण परत या घरात मानाने येणार. होईल, सगळं होईल, पण आता ना ते अजून सोपं आहे. काय रे, पाणी आणू? का मला ना काहीच सोपं वाटत नाहीये. खूप चिंता वाटते आशूची. अरे बस ना, बस नाश्ता करतोयस ना, बस घे, बस. देवाकडे एकच प्रार्थना आहे, माझा भाऊ सुखरूप घरी येऊ देत. हो ना. काका, आशू आणि शिवा सुटतील ना? हो, म्हणजे माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे, माझा भाऊ सुखरूप घरी येऊ देत. हा, आता कीर्ती एवढं चांगलं बोलतीये म्हटल्यानंतर कीर्ती तुझी प्रार्थना ऐकली आहे देवाने. आशू आणि शिवा बाहेर आलेत, जामीन मंजूर झालाय त्यांना. काय? हो बाबा, पण कसा मिळाला एवढा लवकर? म्हणजे आम्हाला खूप काळजी वाटत होती की लवकर कसे काय येतील ते आता घरी. कसं काय? हो, पण आता झालंय. तू नाश्ता पॅक कर ना, मला घेऊन जायचं. मी करून ठेवला नाश्ता पॅक. मला एवढा वेळ मी आशूचाच विचार करत होते ना. हो काका, म्हणजे आता आशू आणि शिवा सुटून बाहेर तर आलेत, पण पुढे काय? कारण त्यांचं घर तर काय त्यांना परत मिळू शकत नाही ना. नाही, मी आता जाणार आहे ना वकिलाकडे, त्याच्याशी बोलतो, म्हणजे काहीतरी मार्ग निघेल त्याच्यावर. काही झालं तरी आपलं घर आपण परत घेणार आहोत. हो, बरोबर आहे तुझं. घर मिळायलाच हवं. कारण शिवाची आजी, आई अशा घराशिवाय राहणार कुठे ना? कारण किती झालं तरी आउट हाऊस, गॅरेज ह्या काय राहायच्या जागा नाहीत. नाही, निघेल ना, काहीतरी मार्ग निघेल. झालं ते वाईटच झालंय म्हणा, पण होईल काहीतरी. बरोबर काका, माणूस म्हणून आपण हा विचार करूच, पण मला काही खरं वाटत नाहीये. म्हणजे त्यांच्या साईडहून ही केस वीकच आहे ना. मला नाही वाटत घर मिळेल. म्हणजे मला असं वाटतंय. कीर्ती, तू नको करू एवढा विचार. जा, नाश्ता घेऊन ये जा. हा, जा जा जा. हो, पॅक केला मी, ते खाऊन घेऊन ये, मला जायचंय. म्हणजे नंतर तुम्ही जाते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.